26च्या माध्यमातून रमेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण फर्स्ट ट्रॅक गॉगल जो आहे तो मात्र आपण सन्मानित करायचा आहे. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस काय असतं सूत्र हे मात्र यावेळेला भूषण सुपर लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि इथून आपण जाऊया नवीन मॅचला सुरुवात होते आणि या आपण ऐकूया आमचे साथी समालोचक जुने जाणते मित्र व्हॉइस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव यांचा आवाज. धन्यवाद. एक उत्कंठावर्धक रोमहर्षक असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने ध्रुव 11 सातपाडी आणि त्याच्या विरोधात सातपाडी, दोन्ही एकाच गावातील संघ जे एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. पहिला बॉल तिथे मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव बॉल. सुरुवात अगदी योग्य तऱ्हेनं विरू बाबरे तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. तिथे आडव्या हातानं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकायचं होतं. श्रेयस देव जो स्ट्रायकर एंडकडे या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज दिवेश जो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल करता खेळले आणि सिंगल मिळून जाईल. एकेरीनं आपलं वैयक्तिक खातं उघडले. धावसंख्या 0-1 या आकड्यावर. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि या 2 चेंडू नंतर दाफलक 1 या आकड्यावर लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा सामना आहे. कोण इथे जिंकेल पुढे जाईल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळण्याकरता या गटातनं क्वालिफाय होईल ते बघायचे. यानंतर आणखी एक बिग फाईट ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 संघ आजच्या रात्रीत पूल मध्ये खेळताना पाहायला मिळते. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस असतील. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे मात्र प्रॉपर मिडल झाला नाही. त्यामुळे 1 रन मिळाली. डबल करता प्रयत्न आहे. वा काय तेज दौड विकेटच्या मध्ये पाहायला मिळाली. कॉलिंग दोघांमधलं चांगलं होतं. वेग प्रचंड होता. अगदी त्या हरणाच्या वेगानं दोन्ही फलंदाज विकेटच्या मध्ये धावताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी त्या 2 धावा त्या कंप्लीट केल्या. हे बघा अगदी वेगवान दौड. श्रेयस देव तो डेंजर एंडकडे होता आणि तिथं त्यानं कॉल दिला होता की मी पोहोचून जाईल आणि तो पोहोचलाही. 2 रन त्या मिळाले. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 3 या आकड्यावर. 3 ओव्हरची मॅच आहे. यावेळेस मात्र तिथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवले. फर्निचर डिस्ट्रॉइड केले. फलंदाज दिवेश त्याच्या पारीचा अंत. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम ध्रुव 11 सातपाडीला. फलंदाज बाद. विकेटचं बदल ते इथे होत असताना पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 4 वर एक महत्वपूर्ण सफलता ती अर्जित केली आहे. फलंदाज दिवेशला तिथे माघारी परतवले. नवीन बॅटर सिद्धार्थ तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. स्ट्रायकर एंडकडे असेल विरू बाबरे. अगदी ज्या करता त्याला ओळखलं जातं एक विकेट टेकर गोलंदाज. ती विकेट त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये संपादित करून दिली आहे. एक मोठा झटका दिला इथे. तोच वीरू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होईल. सिद्धार्थ जो नवीन आलेला बॅटर स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही एकाच गावातील संघ आहेत मात्र एकमेकाच्या विरोधात अगदी चांगलं दर्जेदार क्रिकेट ते त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलचा वापर केला. कट केल्या बॉलला. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. तिथे हलकासा फंबल झालं. त्याचा फायदा जरूर मिळवला. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 5 या आकड्यावर. सिंगल डबल या फ्लडलाईट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात. इथे खूप मोठी धावसंख्या उभी करायची नसते. तुम्हाला लढण्याजोगं बळ ते निर्माण करायचं आणि मग त्याबरोबर लढायचं आहे. अगदी योग्य क्रिकेट ते सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. सिंगल डबल अगदी सहजतेनं धाफलकावर जोडल्या जात आहेत. 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात.
चांगला बॉल इथे विरूकडनं पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. गुडले स्पॉटचा परिसर ज्याचा वापर गोलंदाजाला योग्यतेने करता आला तर मग तिथे बचावता येतं. यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉलवर फिंगर रोल केले होते, कट केलं, बॉलला बाहेरच्या बाजूने काढलं. हे बघा तिथे टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने निघाला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. त्यानंतर ध्रुव 11 सातपाटी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जाफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 5. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुमित म्हात्रे, ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहत आहे. बघूया सुमित त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने असेल, कुठल्या टप्प्यावर तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्लड लाईट क्रिकेट ते आपण एन्जॉय करतोय. लेट नाईट दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 मध्ये सुमित आलाय. पहिल्या गोलंदाजानं ज्या पद्धतीची कामगिरी केली अगदी त्याच पाऊलावर पाऊल टाकताना गोलंदाजीची कामगिरी काय इथे तो साकारेल की त्याच्या विरोधामध्ये श्रेयस देव जो मैदानातनं धावा एकवटेल. यावेळेस मात्र श्रेयसच्या बॅटमधनं कमालीचा दर्जेदार फटका पाहायला मिळाला. मात्र वा काय क्षेत्ररक्षण केलंय, लाजवाब, म्हणजे सर्वच चांगलं होतं. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू योग्य टप्प्यावर होता, त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याकरता अगदी अप्रतिम फटका तो तिथे श्रेयस देवनं खेळला. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर भावेशचं क्षेत्ररक्षण तेही अगदी लाजवाब होतं, काबिले तारीफ होतं. खूप दूरचं अंतर ते त्यानं कापलं आणि त्यानंतर बॉलला रिटर्न केलं, रन वाचवले आपल्या टीम करता. 2च्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती एकंदर 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पहिल्या बॉलवर एक दुहेरी जावेचा फटका बेमिसाल होता. क्षेत्ररक्षण ते जर आपण पाहिलं तर तेवढ्या शिदाफीचं ते पाहायला मिळालं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवर झेपावेल तिथपर्यंत 2 धावे करता पुन्हा एकदा कॉल केला श्रेयसनं. 2 धावा इथे सुरक्षित पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं जाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या जाऊन पोचती येते एकंदर 9 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळेसाचे आपण लहानपणापासून ऐकत आलो आणि अगदी त्या सिंगल डबल्सनं जाफलकाला मोठं करावं लागेल. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सन्माननीय मयूर मनोहर माळी साहेब ज्यांच्याकडनं 1011 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येत आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. जे मान्यवर या स्पर्धेकरता भेट देतात त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता ते खूप मोलाचं आहे. कारण फ्लडलाईट क्रिकेट ते आयोजित करणं सोपं नसतं. आर्थिक तरतूद जी खूप मोठी तुमच्याकडे असावी लागते आणि इथे जर आपण पाहिलं तर सर्वांचं जे सहकार्य लाभतंय त्यामुळे स्पर्धा ती यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीने टाकला, इथे मात्र फसवा बॉल होता ज्यावर जवळपास संधी निर्माण केली होती. 1 रन ती जाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने जाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 10 वर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सिद्धार्थ आहे आणि त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. नेहमी पाहणीतले गोलंदाज ते विपक्षामध्ये येत, मात्र या दोघांमधलं बॅटल जेव्हाही रंगतं ते अगदी मोठ्या प्रमाणावर तिथे प्रेक्षकांना खुशी देतं. अगदी ते हे बॅटल आहे. रंगतदार लढत या दोघांमध्ये नेहमीच होतात. कश्मकश तो या दोन्ही टीमच्या खेळांमधनं आपल्याला पाहायला मिळतो. सध्या 3 बॉलमध्ये 5 आल्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. बॉल हवेत आहे, गलीच्या जवळपास पकडले जाण्याची शक्यता होती, मात्र क्षेत्ररक्षक तो म्हणतोय आयुष्यमान भव, त्यानं दिलाय इथे जीवनदान. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 11. 4 बॉलचा खेळ झाला. या 4 बॉल नंतर जाफलकावर 11 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. गलीमध्ये क्षेत्ररक्षक घेतला होता, त्याला संधी होती, मात्र तिथे जीवनदान दिलंय. झेल सोडलं गेलंय आणि लगेच त्याची तडकाफडकी बदली ती फिक्स आहे. श्रेयस देव तो तिथे मैदानाच्या आतमध्ये या आणि श्रेयसची बॅट जर चालली तर निश्चित इथे ध्रुव 11 सातपाटी संघ तो चालू शकतो. पुढचा बॉल
फुल टॉस होता, बॅटची कडा घेतली, बिटवीन द गॅप गेलाय, इथे नशिबाचा चौकार आलाय 4. बॅटची कडा घेऊन बिटवीन द गॅप गेला बॉल आणि त्यानंतर आउटफील्ड खूप फास्ट आहे, कोणालाही पाठलाग करण्याची संधी दिली नाही. बॉल वेगानं सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 15 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. श्रेयस देव चांगली बॅटिंग करतोय. हे बघा तिथे बॅटचा फ्लो चांगला होता, त्यामुळे बॅटचं एज जरी घेतलं असलं तरी वेगानं बॉल तो डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 आहे. 1.5 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सुमित समोर स्ट्रायकर एन कडे जर आपण पाहिलं तर फलंदाज श्रेयस देव कमी गतीने टाकलाय, त्याला उडवलंय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तो प्रयत्न करेल, मात्र त्या प्रयत्नांना अपयश. बॉल जाईल त्याला गुंगारा देऊन सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार तो मैदानात येत असताना 4. हे बघा रिप्ले मध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. कमी गतीने टाकला होता, ओळखलं, तदनंतर इनफिल्डच्या वरनं खेळलं, बॉलला कव्हर्स मध्ये सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा इरादा होता आणि तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर चांगली टोटल आता धावफलकावर उभी राहते. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या, त्यामुळे थोडंसं प्रेशरमध्ये आहे की काय बॅटर असं चित्र होतं. मात्र तिथे मैदानाच्या आतनं लढण्याकरता गेलेला खेळाडू अगदी योग्य त्याने लढताना पाहायला मिळतोय. श्रेयस देव 2 बाउंड्रीज त्यानं मैदानाच्या आतनं खेचल्या आणि ज्यामुळे धावसंख्या सुस्थितीमध्ये गेली आहे. 19 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं येणारे शेवटचं षटक ते प्रगतीपथावर बाकी आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि पुढचा गोलंदाज त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणा. वेळेच्या बाबतीत सहकार्य प्रत्येक टीमनं करावं, कारण फ्लड लाईट क्रिकेट असेल तरी आपल्याला थोडं लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नेक्स्ट मॅच एका बाजूने टीम टिंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खारबाव, दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दिशांत शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया दिशांकडनं कशा पद्धतीचा मारा होईल. समोर स्ट्रायकर एन कडे सिद्धार्थ त्याला फलंदाजी करत असताना पाहत आहे. 3 बॉलमध्ये 3 वर बॅटिंग करतोय. इथनं गिअर चेंज करावा लागेल, कारण 3 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला बॉल टू रन बनवून चालत नाही. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही किमान 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणं ते गरजेचं आहे आणि ते इथे तुम्हाला करून दाखवावं लागेल. पहिला बॉल यावेळेस मात्र चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरनं खेळलाय, खाली क्षेत्रातनं बॉल चाललाय सीमारेषा पार. स्वीपर कव्हरला क्लिअर करून इथे चौकार मिळवलाय. 4. आई कोसबाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली, अहो संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीची आहे. 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 अहो किती संकट येऊ द्या, किती संकट. आई कोसमाई माऊलीचं हे गीत आहे आणि अगदी खर्डी गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी आमची आई कोसमाई माऊली, आणि त्यामुळेच खर्डी गावातील प्रत्येक व्यक्ती मनमुराद स्वच्छंद आणि दिलखुलास आयुष्य जगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूललंय, पाठवून दिलंय लॉंग लेग मधनं सीमा पार. धम्माका मैदानाच्या आतनं केलाय षटकार.
टकुटीचे अगदी दर्जेदार दमदार क्वालिटी स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं खेचलाय आणि आपल्या संघ सहकाऱ्यांना जरूर खुश केलंय. आतापर्यंत थोडंसं चिंतातूर होते, मात्र या दोन मोठ्या फटक्यांनी आता कॉन्फिडन्स तो आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 10 आल्यात. सिद्धार्थ ज्या करता मैदानाच्या आत आलाय ते काम अगदी यशस्वीरित्या निभावत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज दिशांत आता तो प्रेशरमध्ये आहे, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्यात. समोर तोच विध्वंसकडे विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा फलंदाज तो उभा आहे सिद्धार्थ. यावेळेस उडवलंय बॉल उंच हवेत. क्षेत्ररक्षक इथे बनेल. काय घडलंय ते तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, मात्र तत्पूर्वी मैदानात जो काय डिसिजन आहे त्याच्या आधी तिसऱ्या पंचांची मदत ती तिथे घेतली जाते. तिथे रनआउट च्या माध्यमातून माघारी जावं लागेल. धावा वाचवल्यात. इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग ते आपल्याला पाहायला मिळाली. वीरू बाबरे होतात क्षेत्रामध्ये आणि अगदी लाजवाब फिल्डिंगचे एफर्ट ते वीरू बाबरेच्या माध्यमातून तिथे आपल्याला पाहायला मिळाले. 5 धावा तब्बल त्यानं वाचवल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकेरीच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे ती 30 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दिशांत चला थोडीशी घाई करा विनंती आहे दोन्ही टीमला. वेळ त्या बाबतीत थोडीशी मदत प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. प्रत्येक चेंडूनंतर ते आम्हाला सांगावं लागतंय. दिशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील 4था बॉल घेऊन समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज सिद्धार्थ त्याला आपण फलंदाजी करत असताना पाहताय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली एक चांगला कॅच. षटकाराच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो गोलंदाजाची ढाल बनलाय. त्यानं एक दर्जेदार झेल टिपला आणि माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद.
चला नवीन बॅटर आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचे. आपल्या स्ट्रायकर एनकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमलाही विनंती, आपण आपल्या जागी जायचंय. सध्या धाफलकावर जर आपण पाहिलं तर 30 धावा. आदिल हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. सिद्धार्थनं खूप चांगली बॅटिंग ती मैदानाच्या आतनं पेशकश केली. योग्य त्याची फटकेबाजी ती त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. टीम जी अगदी कमी टोटलमध्ये धाफलकावर होती तिला स्ट्रॉंग झोनमध्ये नेण्याचं काम केलंय. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे कव्हर्समध्ये मारण्याचा प्रयत्न तो असफल राहिला. खूप चांगला कॅच तो आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे माघारी परतला फलंदाज सिद्धार्थ. बाद होण्यापूर्वी त्यानं जी कामगिरी केली होती त्याकरता संघ सहकार्याने टाळ्या वाजवून अगदी त्याचं स्वागत ते खेळाडू कक्षामध्ये केलं. आदिल आलाय फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एनकडे. बघूया आदिल त्याच्याकडनं कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज दिशांत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन फुलटॉस मिळालाय. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूवर झेपावला. एक रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि इथेही रनआउटचा कॉल तो यशस्वी ठरलाय. विकेटचं पतन झालंय. 22ला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. आई कोसमाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. कोसमाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. धन्यवाद. कारण कोसमाई आई खरोखर जागृत आहे. थँक्यू टीची. नवीन बॅटर टीमचा कॅप्टन अवधूत कामत जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र नॉन स्ट्राईक एनकडे राहणार आहे. स्ट्रायकर एनकडे असेल फलंदाज आदिल जो नुकताच मैदानामध्ये आलाय. एक सिंगल त्याच्या नावावर आहे. शेवटच्या बॉलवर एखादा चांगला फटका खेळण्याकरता त्याला सांगितलं गेलंय. मात्र तो चांगला फटका त्याला काय खेळवून दिला जाईल गोलंदाज दिशांकडनं. कारण खूप चांगलं कमबॅक ते दिशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके जरूर काले. मात्र त्यानंतर योग्य तऱ्हेनं चेंडूला हाताळत असताना तिथे अगदी योग्य त्याचं कमबॅक ते त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल विकेटच्या मागे गेलाय. 1 रन ती कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि तिथेही रनआउटच्या माध्यमातून येईल विकेट. इथे पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त झाला. या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती एकंदर 32 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 33 धावा. हे बघा ड्रोन कॅमेरानं जे प्रेक्षक वर्ग तिथे बसलेत मिळेल त्या जागी बसून क्रिकेटला एन्जॉय करतायत त्यांना तुम्हाला दाखवलं जात आहे. खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. विश नेटवर्कची संपूर्ण टीम आज खूप चांगलं काम करते. आज नाही नेहमीच चांगलं काम ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या याच चांगल्या कामांमुळे सध्या पालघर जिल्ह्यात विश नेटवर्क तोही एक ट्रेंडिंगचा विषय आहे. पूर्वार्धामध्ये 32 लागल्या. उत्तरामध्ये 33 बनवायचे आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया जिथे दोन्ही कॅप्टन जॉईन झालेत आणि जशी मॅचला इथे सुरुवात केली जाईल आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जॉईन होतील दीपक संखे सर. तन्मयजी पाटील साहेब आपल्याला विनंती, आपल्याला टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. त्यांच्या शुभस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. तन्मय पाटील आपल्याला विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये यावं.
म्हणून थँक्यू. इथे टॉस तो केला जातोय. दोन्ही कॅप्टन जे आपल्या समवेत उपस्थित आहेत. सत्यसाई चषक असा कॉल दिला आणि आई कोसमाईचं नाव ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. धन्यवाद तन्मयजी. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद मुख्य मंचावरनं घ्यावा ही विनंती आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही. या आधीच्या मॅचमध्ये चेस करत असताना 29चं टार्गेट होतं. काय एखाद्या क्षणाला असं वाटत होतं की मॅच हातातनं गेले की काय? मात्र क्रिकेटमध्ये थोडीशी नशिबाची साथ तीही गरजेची असते आणि तिथे मिसफील्ड झाले, टीम जिंकली. काय तेच प्रमुख कारण आहे पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं? विकेट आहे ती खूप म्हणजे एकदम डेंजर विकेट आहे, त्याला असंच बोलू शकतो. कारण का कधी पण बाउन्स होतो. जास्त करून म्हणजे जी विकेट आहे ना त्याच्यानुसार रफ जास्त बॉल होतो, म्हणजे स्किड जास्त बॉल होतो. त्याच्यामुळे रिस्क नाही घेणार आम्ही. खारबाव संघ पण खूप चांगला संघ आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे पहिल्यांदा फिल्डिंग आली आहे. काय विचार करून आला होता? टॉस जिंकलो तर काय करायचं? नक्कीच फिल्डिंगच केली असते. म्हणजे मनासारखं मिळालंय. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच 30पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झालाय. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम टिंबिवलीनं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर दोन्ही संघ कर्णधार आपण आयोजकांना भेटा. दोन्ही संघ कर्णधार आयोजकांना भेटा. आपण काही फॉर्मॅलिटीज आपलं पूर्ण करायचे आहेत, त्याच्याशिवाय मॅच चालू होणार नाही आहे. कर्णधार ओके. चला, अवधूत कामत पहिलं षटक घेऊन जातोय. 33 धावा 3 षटकात. खऱ्या अर्थाने आपल्या विजयासाठी सातपाडी संघाला करायचे आहेत. दोन्ही एकाच गावातले संघ एकमेकांसमोर लढताना आपण बघत आहात. प्रथमतः बॅटिंग केली तो संघ ध्रुव इलेव्हन सातपाडी या संघाने 32 धावा केल्यात आणि ते 33 धाव्या विजयासाठी करायचे आहेत. एक रोमांचक हर्षभरा सामना या पालघरवासियांना कोसमाई क्रीडांगणावर सत्यसाई चषक आपण बघत आहात. एक दर्जेदार स्पर्धा, एक वेगळ्या दर्जा ब्रँड अशा पद्धतीचं आयोजन, दिवस रात्रकाळ स्पर्धा आपण बघत आहात. अवधूत कामत मार्गस्थ होतात. समोर फलंदाज म्हणून तुम्हाला बघायला मिळतो. आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. धन्यवाद. कारण कोसमाई आई खरोखर जागृत आहे. म्हणून देवी कोसमाई सपनात आली, प्रभाकर दादाला काय म्हणाली. बघा, गोल्डन डचा शिकार तुम्हाला बघायला मिळाला. पहिला चेंडू कव्हरच्या वरनं खेळून काढायचा होता, सरळ हातामध्ये झेल गेला. अतिशय रोमांचक सामने तुम्हाला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतात. आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. कोण विजेता ठरेल या ऐतिहासिक नाईट मॅच क्रिकेटचा हे प्रत्येकाला बघायला आवडेल. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर जबरदस्त मॅचेस इकडे बघायला मिळाल्या. एक मॅच आमच्या आज देखील लक्षात आहे. 6 चेंडू 7 धावा असताना शेवटपर्यंत तो सामना रंगला होता आणि बॅटची एज घेऊन शेवटच्या चेंडू चौका आपण बघायला मिळाला. नंतर आरके डोंगरपाडा या संघात 3 चेंडू सतत 3 षटकानं मला झेल सुटला. असे अनेक विक्रम या स्पर्धेत बघायला मिळतात. जाऊया, न्यू बॅटर आलेत ते म्हैसरकडे देखील चांगला क्लास दर्जा आहे. अवधूत मार्गस्थ होतोय. ओ गुड बॉल, सरळ वेगाने चेंडू निघून गेलाय. जबरदस्त कम बॅक केलाय, चांगली सुरुवात केलाय. 33 धावा विजयासाठी तुम्हाला करायचे आहेत. दोन्ही सातपाडी गावातले नामांकित संघ एकमेकांसमोर लढताना आपण बघत आहात. सर्वप्रथम पहिली फलंदाजी केली तुम्ही ध्रुव इलेव्हन सातपाडी. 3 षटकामध्ये 32 धावा काढल्या. तर 33 धावाचं आव्हान सातपाडी संघाला दिलं गेलंय. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण चेंडू ग्राउंड शॉट जातोय सरळ डीप लॉंगॉनच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण करताना एकच धाव ही तुम्हाला बघायला मिळते.
चित्तथरारक लढत आहे की दोन्ही संघ एकाच गावातले बघायला मिळतात, दोन्ही संघ मातब्बर. पण आतापर्यंत जर विचार केला तर खऱ्या अर्थात ध्रुव इलेवन सातपाडी आणि एका साईडला वीरू बाबरे म्हणजे त्याचा सातपाडी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केला आहे यावेळेला. बाकी बघा काय ड्रोनचे चित्रीकरण तुम्हाला बघायला मिळतात. काला पहाड़ काला पत्थर पे बैठे ये पूरे हमारे क्रिकेट धरती देख रहे हैं. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळाडूने योग्य पद्धतीने क्षेत्रक्षणामध्ये बदल केलाय. काय कॅप्टन्सी बघायला मिळते. ज्या पद्धतीने बदल केला अवधूत कामतचं कुल माइंड कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नंतर याचं नाव घेतलं पाहिजे. काय कॉन्फिडन्स असेल ना खेळाडूला. ज्या पद्धतीने बोलवलं गेलं, बदललं गेलं, परफेक्ट त्याच जागेवर झेल बघायला मिळतात. आणि बघता बघता 2 विकेट सातपाडी संघाचे गेलेत. काय म्हणाली आई प्रभाकर दादाला? काय म्हणाली? अरे सांगा इथे कुणाचा सिंहाचा वाटा आहे का? सांगा इथे कुणाचा सिंहाचा वाटा आहे का? आई बाप देव देवतांशिवाय जगी कोणी मोठा आहे का? आणि आज कोसमाई आईच्या कृपेनं आमच्या प्रभाकर दादाला कशाचा तोटा आहे का? कशाचा तोटा आहे का? आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. चला दोन्ही बॅटरचा विचार केला. दोन्ही बॅटर गोल्डन डकचा शिकार बनलेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आणि खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजांनी दबदबा निर्माण केला आपल्या पालघर तालुक्यामध्ये, तोच गोलंदाज कॅप्टन कुल म्हणून ज्याला प्रत्येक वेळेला ओळखलं जाते, तो अवधूत गोदे जबरदस्त गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 33 धावा या खऱ्या अर्थाने विजयासाठी करायच्या आहेत. पण आतापर्यंत परिस्थिती बघितली, बिकट परिस्थिती ही सातपाडी संघाची बघायला मिळते. 2 गडी बाद आणि 1 धाव, म्हणजे एका धाव्यावर 2 गडी बाद झालेत. न्यू बॅटर आलेत ते निशांत. ओ यायला बाकी ऑफस्टोनच्या खूपच बाहेर चेंडू जाते. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पूर्ण होते 2 बाद 2 अशी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते. काय रंगतदार लढती बघायला मिळाला. मागील 1.5 महिन्यापासून सातत्यपूर्ण या मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा बघायला मिळतो. येणारा नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर खऱ्या ते कुंभमेळा क्रिकेटचा कुठे झाला जर प्रश्न विचारला तर या खार्डी गावामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळते. वळणावर वळायचं, एखाद्याला चकवायचं, तशा पद्धतीची गोलंदाजी इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळते. बघा ॲक्शन रोडामध्ये चेंडू पडल्यानंतर कशा पहिले कट झालाय. हा काय सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला जखडून ठेवलाय. एका वेगळ्या धाटणीची फुल कॉन्फिडन्स, आत्मविश्वास याच्यावर असतो ना, भरोसा आहे. तशा पद्धतीचं भरोशाबंद गोलंदाजी करत असताना स्वतः कर्णधार अवधूत कामत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुनश्च मार्गस्थ होतोय. इथे ओव्हरपिच चेंडू होता, हलक्याने खेळून काढलाय डिंग ऑफच्या रिझनला. ओ इथे खराब क्षेत्ररक्षण झाला. डायरेक्ट अडवून थ्रो करण्याचा प्रयत्न केला. भावेश होते तिकडे, कदाचित तिकडे डायरेक्ट गेल्याचा धावबाद बघायला. दरम्यान षटक संपलं. बघा ही आमच्या व्यासपीठाची मान्यवर मंडळी तुम्हाला बघायला मिळते. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून केले चित्रीकरण. काय प्रत्येकजण खुशीने आनंदाने दिसतात हो. जणू काही दिवसाचा काळच रात्र केला की अशा पहिले बघायला. थकत कशी नाव यांच्याकडे झोप कशी येत ना आम्ही विचार करतोय. सातत्यपूर्ण मागील 7 दिवसापासून, दिवसाची मॅच 10 दिवसापासून. चला टाईम दिला तुम्हाला 4 मिनटं 32 मिनटामध्ये 2 षटकं हाताळायचे, 1 षटक हाताळायचं आहे. चला घाई करा. 3 षटकाची मॅचेस आहे, आपण 4शीच बघतोय. 4 मिनटं आणि 23 सेकंदामध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. जबरदस्त 2 वर्षच्या कॅमेऱ्यातून आपण पूर्ण ह्या आमच्या मंचाच्या चित्रीकरण बघत आहात. टायमिंग सांगितलं आम्ही, नाही झालं तर मग आपण मध्ये घ्यावं लागेल, याची नोंद घ्या. 4 मिनटं आणि 8 सेकंद आहेत. चला बघू आता कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. इथे जर विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 आणि गडी बाद झाले तर 2. 33 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. बारा चेंडू आणि 29 धावा.
जाऊया गोलंदाज श्रेयस देव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू ह्यांच्याकडून आपण बघितलं आणि ध्रुव सातपुतेला ह्या मैदानाचा परिस्थिती निर्माण आहे. कारण आतापर्यंत झालेला आपण कोसमाई चषक मध्ये हा संघ खेळला आहे. मग त्याला निश्चितच ह्या मैदानाचं चांगलं आकलन लेखन हे इकडे बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 चेंडू आणि 29 धावा आपल्याला कळायचे आहेत. समोर फलंदाज आहे तो मैसर आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केलाय. ऑफसाईड ऑफ टर्म थोडासा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा ऑफ टर्मच्या जास्त बाहेर गेला आणि पंच खोडा होतो. वाईट बॉल अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 5 धावा. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडा वेगाने बाहेर निघून गेला. हा बॅटची एज लागली होती आणि अशा वेळी धावसंख्या 1 ने वाढून 6 धावा या फलकावर लागल्या जातात. दिशांत या खेळाडूकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. बघूया कशा पद्धतीने करतात. आतापर्यंत विचार केला 11 चेंडू आणि 27 धावाची आवश्यकता. आतापर्यंत 1.1 षटक हाताळलं गेलं आणि 6 धावा ह्या झाल्यात. चेंडू टटवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं निघून जाईल का चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो. झेल होती का बघायचं. व्हॉट अ कॅच. जबरदस्त असेल. शेवटच्या क्षणापर्यंत बघत राहिले आणि अलगद झेप टिपला गेलाय. काय गीतं वाजवले गेलं. आई माझी कोसुमाई कोसुमाई गावाची. ज्या गीताने प्रत्येकाच्या अंगावर शहारे उभा राहणे शकतात. आई माझी समोर उभा आहे असं वाटावं असं सुंदर गीत तुम्ही बघितलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे केवढी परिस्थिती झाली तेव्हा सातपाटी संघाची 33 धावा विजयासाठी करताना बघता बघता 6 धावावर 3 गडी बाद झालेत. आणि आता बाकी वीरू बाबरे या फलंदाजाला आपला संपूर्ण अनुभव का माझं नाव लौकिक सळगलं जाते. आदिवासी समाजाचा जरी खेळाडू असला तरी 2 बाईक आणि 8 बायसिकल घेणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय चांगला दर्जेदार मनमिळावू खेळाडू. पण ज्या पद्धतीने आता बॉलिंग चाललाय ना खरोखर बॅटिंग बोलते आणि बॉलिंग चालते. हे क्रिकेटची भाषा तुम्हाला बघायला मिळते. कारण बॉल ज्यापणे वळणावर वळतोय आणि सुंदर गोलंदाजी असं श्रेयस देव नावाचा गोलंदाजी. मॅचचा जो विचार केला तर इथे बाकी तुम्हाला मैसर खेळतोय. 3 चेंडू 2 धावावरती वीरू बाबरे आता आलेत आणि 10 चेंडू आणि 27 धावाची आवश्यकता आहे ती सातपाटी संघाला विजयासाठी. पुन्हा लेफ्टमोर्जीकडे मारा करतायत. गुड बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. यष्टांच्या मागे सुंदर दिवच्या नावाने सर्वांना परिचित असणारा हा यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतोय. बघा काय चेंडू लेग ब्रेक झाला. सुपर बॉलिंग. ज्या पद्धतीने विठ्ठलवाडीचा लेग ब्रेक स्पिनर आम्हाला बघायला मिळाला रात्रीच्या सत्रामध्ये. काही गोलंदाजी केली होती डावखुऱ्या गोलंदाजांनी. त्यानंतर जीवाने मन जिंकली पण जीवाच्या संघाकडून विजयी संपादन नाही करता आलं. श्रेयस देव पंच इथं खुणा होता. दिस इज अ व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर नो डाऊट. गुड अंपायरिंग. कारण खेळाडूच्या खूप डोक्याच्या उंचावर नाही गेला. 3री मंजिल जर म्हटलं ना तर 3ऱ्यावर चेंडू निघून गेलाय आणि इथे 7 धावा फलकावर लागल्या जातात. 33 धावा विजयासाठी दोन्ही संघाचे प्रेक्षक खूप मोठ्या संपुटीमध्ये आलेत. पालघर सातपाडी गावातून आज खऱ्या अर्थाने बघताना गावागावात संपूर्ण चित्रीकरण बघत होते. संपूर्ण मॅच बघत असेल. सर्वात जास्त मॅच ही पालघर तालुक्यात कोणतं गाव बघत असेल तर सातपाटी गाव हे मॅच बघत असेल. कारण 2 मातबर संघ त्यांच्या गावातली एकमेकांसमोर भिडत आहेत. चेंडू टटवलाय. सरळ झेल जाईल का पाहायचं आणि ओ इथे मोठा गडी बाद. वीरू बाबरे बाद झालेत. मोठा झटका. जतीने जबरदस्त कॅच पकडला आणि वीरू बाबरेने बघितलं की माझा शॉट चुकीचा झालाय. जिथे चेंडू गेला तिथेच ते थांबले. डीजे गीत घ्या ना आपल्याला कोसमाईचे गीत. कोसमाईचं सर्व तुम्हाला सांगितलं तर जसं जसं आऊट झालं षटकार झाला चौकार झालं की आपण आपली गीतं वाजवायची आहेत.
सर्कलच्या आतमध्येच जायचं अगोदर मी सांगितलं होतं बॅटर लक्षात ठेवा दोन्ही संघाने. आता बाकी नवीन बॅटर जातात ते दादा मयूर नावाचा नवीन बॅटर जातो, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळला जेवढं कौतुक करावं ध्रुव होईल आणि 7 पाडीचं. दादा शर्ट इन करा. केलाय काय ड्रोनचं चित्रीकरण बघायला मिळते मैदानाचं, काय क्वालिटी आणि काय कौशल्य दाखवतात ट्विस्ट नेटवर्कचं. जणू काही ऑस्ट्रेलियामध्ये जावं त्यांचं चॅनल 9चं बघावं तशा पद्धतीचं लुक काय बघायला मिळतं. सुपर काय बरं म्हणजे जेवढं कौतुक करावं ना. मागील 1.5 वर्षापासून चालू केलं, 2 वर्षापासून ट्विस्ट नेटवर्क विश्वास पाटील यांचं ऑफिशियल नेटवर्क आहे. आणि तिथून बघता बघता अनेक आमचे त्यांच्याकडे डिजिटल स्कोरर कॅमेरामन अशी अनेक पद्धती टीम जोडली गेली आणि आमच्या व्यासपीठावरची मान्यवर मंडळी ही सर्व इकडे बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा हव्यात अजून देखील विजयासाठी. 8 चेंडू 26 धावा. आता बाकी मयूर आणि एका साईडला मैसरा नॉन स्ट्राईकला आहे. गोल्डन डकची शिकार 8-26. 8 चेंडू 26 धावा. काय गोलंदाजी हाताळलाय. पहिलं षटक हाताळलं अवधूत. आहा काय गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. आपल्या होतावर बोटावर चेंडू कसं फिरवायचं, नॅचरल लेफ्ट आर्म लेग ब्रेक कशी गोलंदाजी करायची, काय सुंदर गोलंदाजी हाताळले गेलाय. आणि म्हणूनच तर या गोलंदाजाला या संघाचा हिरकणी म्हणतात. 7 चेंडू 26 धावा हव्यात. 7 चेंडू 26 धावा. ओहो काय गोलंदाजी केलाय. बंदुकीने गोळी नगावी अश्वमेघावर धावावं तशा पद्धतीने श्रेयस देव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. 33 धावा विजयासाठी दिल्या असताना इथे जो विचार केला 2 षटकात फक्त 7 धावा आणि 4 गडी बाद झाल्यात. म्हणजे आता जर मॅचचं सिच्युएशन बघायचं असेल ना 6 चेंडू 26 धावा. आई कोसवाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसवाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसवाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. धन्यवाद. कारण कोसवाई आई खरोखर जागृत आहे म्हणून हे गावाच्या खेळाडूचं असलेलं आपल्या संघावरचं प्रेम बघायला मिळालं. नाही मी मोठा ना नाही पैशापेक्षा कोण मेटा, पैशाचाही पेक्षा माझा गाव माझ्यासाठी मोठा हे सांगताना इकडे आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय त्या खेळाच्या प्रेमासाठी या खेळाडूने बाकी मैदानात जाऊन आपल्या खेळाच्या लक्ष्मीचा प्रसार केलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे खऱ्या अर्थाने धावा झाल्या तर फक्त आणि फक्त 7. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. ओ तेज गोलंदाज अमृत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अगोदरच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने अवधूतने 18 धावा दिल्या होत्या. तिथे सांभाळण्याचं काम अमृतने केलं होतं. पण यावेळेस बाकी तिन्ही गोलंदाजांनी भरमसाठ भारी काम केलंय. पहिलं षटक अवधूतने हाताळलं, दुसरं षटक श्रेयसने हाताळलं आणि जबरदस्त गोलंदाजी करताना सातपाडी श्री संघाला बांधून ठेवलाय. पुन्हा ओ इथे बाकी वेगवान मारा होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच खुणा होता दिसतो व्हाईट बॉल. धावसंख्या अतिरिक्त वाढते आणि 8 धावा या तुम्हाला फरकावर बघायला मिळतात. इथे जर तुम्ही विचार केलात ना तर ओके यस अंपायर या फिल्डिंग टीमने घेतलाय बघूया.
एरिस संपलाय. काय सुंदर पंचगिरी बघायला मिळालं. जेवढं कौतुक करावं ना या पंचांचं. राकेश राऊत, विरेल नायर, आशुतोष व्यवहारे, सुपर अंपायरिंग. पुनश्च तुम्हाला बघायला मिळतोय अमृत नावाचा गोलंदाज. ओहो खो, काय बघायला मिळालंय. सरळ चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं 6 धावा, खणखणी षटकार. काय म्हणाली आई प्रभाकर दादाला काय म्हणाली. अरे सांगा इथे कुणाचा सिंहाचा वाटा आहे का. सांगा इथे कुणाचा सिंहाचा वाटा आहे का. आई बाप देव देवतांशिवाय जगी कोणी मोठा आहे का. आणि आज कोसमाई आईच्या कृपेनं आमच्या प्रभाकर दादाला कशाचा तोटा आहे का. कशाचा तोटा आहे का. 4 चेंडू 19 धावाची आवश्यकता. चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. पुन्हा अमदूर मार्गस्थ होतोय. ओ हो हो हो, काय ताशी रॉकेट लॉन्चर जसं जातं ना पृथ्वीवरनं अवकाशामध्ये, तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. खांदा आहे की हात आहे. आता बाकी 3 चेंडू आणि 19 धावा. निश्चितच ओमटॅक्समध्ये ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केली त्याची पुरेपूर फायदा उसत असताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं की उन्भाटला गेलं तर भूमीत नव्हतं तुम्हाला बघायला मिळतोय. ओमटॅक इन्स्टिट्यूट जबरदस्त इन्स्टिट्यूट आपल्या पालघरवासीसाठी. ओखो, काय गोलंदाजी बघायला मिळते. वाईट बॉल, नो डाऊट, हाईट फॅक्टर नो बॉल, वाईट बॉल आहे. अतिशय सुंदर पंचगिरी. 15 धावा बघायला मिळतात. 3 चेंडू 18 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. ध्रुव वैल आणि सातपाडी जो मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि एकाच तेवढाच मोठा ताकदीचा संघ सातपाडी संघ. एकाच गावाचे 2 संघ एकमेकांसमोर खेळताना आपण बघत आहात. 33 धावाचं लक्ष दिलं होतं. अवघ्या जगाचं नव्हे तर संपूर्ण सातपाडीचं लक्ष या मॅचसाठी आणि तमाम आमच्यासारख्या क्रीडा रसिकांचं लक्ष एक रोमांचक मॅच बघण्यासाठी बघितलं होतं. आणि बघता बघता 32 धावा दिल्यानंतर 3 षटकात 33 धावा करायच्या होत्या. पण पहिल्या षटकापासून सुंदर गोलंदाजी नाही. इथे चेंडू वर चढलाय आणि गुड कॅच इथे पकडताना बघायला मिळतात. आणि अशा पद्धतीने आता बाकी मॅच झुकली जात आहे ती ध्रुव सातपाडी संघाकडे. जबरदस्त बॉलिंग अटॅक. तिन्ही गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. कोणत्याही गोलंदाजावर बॅट्समॅनला वर चढता आलं नाही. पहिलं षटक हाताळलं कॅप्टन कुल, अवधूत कामत. दुसरं षटक हाताळलं श्रेयस देव. तिसरं षटक बघायला मिळतोय अमृत. न्यू बॅटर सुमित नावचा खेळाडू. 2 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रत्येक जणांचं लक्ष होतं या सामन्याकडे. कारण एका साईडला वीरू बाबरेसारखा मोठा फलंदाज होत आहे. 2 चेंडू 18 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हाय क्वालिटी क्रिकेट म्हणतात ना ते या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. दिवस रात्रकालीन स्पर्धा. प्रत्येकाने मनं जिंकली. आयोजकांनी ज्या पद्धतीने आयोजन केलं आहे. इथे बाकी थर्डमॅन तुम्हाला बघायला मिळते. गली बघायला मिळते. शॉर्ट कव्हर बघायला मिळते. आणि चौथा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो डीप शॉर्ट मिड ऑफ जिथे स्वतः अवधूत कामत आहेत. इथे बाकी चेंडू टटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. जतीन दुसरा कॅच घेतला या मॅच मध्ये. जतीन यांनी आतापर्यंत जतीने 2 कॅच पकडल्यात. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं ना या सामन्याच्या होतं ध्रुव इलेवन सातपाडी अक्षरशः हावी झाले सातपाडी इलेवन संघावरती. जबरदस्त गोलंदाजीचं पुत्थरखेळ केलं. चांगली बॅटिंग केली. 3 षटकामध्ये 33 धावा म्हणजे 11च्या सरासरी धावा काढायच्या. पहिल्या षटकापासून अवधूत कामत यांनी दाबून टाकली गोलंदाजी. त्यानंतर आलेल्या श्रेयस देव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आणि इथे जर विचार केलात तर जबरदस्त बॉलिंग कॉम्बिनेशनवर अमृत नावाचा गोलंदाज तिसरं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी करतायत. आता बघा शेवटचा चेंडू अफजलचा शिल्लक आहे त्या सामन्याच्या. डीजे कोसमाईचीच गीत फक्त तुम्ही लावायची आहे त्याचं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला शेवटचा चेंडू.
इथे बाकी खेळला आहे, पण वेळ झाला की बघूया हा देखील झेलो तो पाहायचा आहे. आणि यस हा देखील कॅच आऊट झालाय. आणि अशा पद्धतीने फक्त 15 धावा काढता आल्या त्या सातपाडी संघाला. तब्बल 18 धावांनी विजय संपादन केलाय. चला हँडशेक करा. सातपाडी संघ हँडशेक करा. दोन्ही संघांना विनंती आहे. हॅलो डीजे डीजे. चला आमचे अनंत माळी साहेब चहावाले कुठे असेल तर कृपया या. आमचे पंच बाकीचे मान्यवर बऱ्याच लोकांना तुमचा चहा खूप आवडलाय. काय तुमची चहाचा तडका टाकण्याची साखर नंतर तेवढी चहा पावडरची चिमटी आणि अद्रक वेचे स्वाद. चला या समोरच्या मॅच द मॅच कोण आहेत. यस